घे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. क्रेझी स्पाइस हाऊस आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे दीप अमावस्या, आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. तर आज दीप अमावस्याला काय काय केलं जातं, हळदीचं लेपन, बाकीच्या गोष्टी ज्या आहे ते सगळं तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये मी शेअर करतेच. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ता वाजलेले आहेत ऑलमोस्ट सकाळचे 5:30. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. मी देऊ का आणि बाकीचे जे समया माझ्याकडे जे काही दिवे आहेत ते सगळे मी काढून ठेवलेले, ते सगळे मी आता पूर्ण व्यवस्थित घासून वगैरे घेणार. त्याच्यानंतर लादी वगैरे पुसणार आणि मग जे काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. स्टे ट्यून. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिलं तर माझं सकाळी उठलं ते पहिलं काम असतं आंघोळ केल्यावरती की गरम पाणी पिणे. सो ग्लास भरते आणि पाणी गरम करते, पाणी पिते आणि मग सुरुवात करते. बऱ्यापैकी पाणी गरम होतं, म्हणजे जेवढं आपल्याला प्यायला हवं आहे गरम पाणी. चला पहिलं आता पाणी पिऊया आणि मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला ह्या दिवे वगैरे समया सगळं काढून ठेवलं होतं मी काही, आणि देव पण सगळे घासायला आणले होते. हे सगळे देव आता घासून घेते, समया घासून घेते आणि मग पूजेला सुरुवात करूयात. आमच्याकडे रात्रभर असा पाऊस चालू आहे. मला फुलं आणायला जायचं आहे, पण आता हा पाऊस कसा जाऊन देतो काय माहिती. आणि ही माझी ओव्याची पानं खूप मस्त आलेत. ट्रेन गेली आता. पाऊस बघू शकता तुम्ही. मला फुलं आणायची होती. काल पण खूप पाऊस चालू होता, त्याच्यामुळे फुलं आणायला जमली नाही. सो थोडा पाऊस थांबला होता, त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन फुलं जाऊन घेऊन येऊयात. सो इथं मी फुलं घ्यायला आली आहे. पूजेला फुलं पाहिजे होती त्याच्यासाठी. हो बाकी आहे अजून. हॉल पुसायचा आहे आता. मी पुसते. नको बाळा, तुझे स्कूलचे कपडे खराब होतील. नाही मी एकदम असं. नको नको, मी पुसते ना. झालं आता. मी पुसतो. अरे कपडे खराब होतील रे यांश. नाही मी एकदम चकाचक. नको राहू दे, मी पुसते वाला. नको मी पुसते. नको रे यांश, राहू दे. अरे मी पुसते.
इथं मी आता हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. ते हळदीचं लेपन करण्यासाठी मी हळद, थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल, त्याच्यानंतर गंगाजल पण होतं माझ्याकडे. सो ते सगळं टाकलं आणि एकत्र करून व्यवस्थित हळदीचं लेपन. माझ्या दरवाजाला उंबरठा नाही आहे ॲक्च्युली, बट मी लवकरच करून घेणार आहे. आम्ही फर्निचरच्या टाईममध्ये उंबरठा करायचा राहून गेला होता आमचा. सो तो तसाच राहूनच गेला आहे, पण लवकरात लवकर मी लावून घेणार आहे उंबरठा. त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली मी. त्यामध्ये रेयांश मध्येच प्लीज मला एक तरी करू दे ना असं रडायचं काम चालू होतं. सो लास्टचा एक राहिलेला, ठीक आहे, त्याला म्हटलं तू एवढं कर म्हणून. पोरं घरी असली ना की हा मोठा त्रास राहतो. काम होतं कमी आणि बिघडतं जास्त. मी ते रांगोळी वगैरे काढत होते त्या टाईममध्येच आहे ना, मी पीठ मळून ठेवलं होतं की म्हटलं चपात्यांना पण पीठ होईल आणि दिवे पण करायला होईल त्याच्यासाठी. तर इथे दिवे करून घेते. 5 दिवे करणार आहे आणि 2 चौकोनी याच्यामध्ये करणार आहे, जेणेकरून दोन्ही दारामध्ये 2 ठेवायला होतील. इथं रेयांशला दिवे करून देत नाहीये म्हणून परत फुगून बसलाय. आता मला पण करू दे, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मला मदत करायची असते, पण तो मदत कमी असते त्याची. असते मदत, असं नाही की नसते, पण जेवढी मदत करतो थोडंफार त्याच्यामध्ये बिघडवायचं काम पण तोच करतो. सो त्याला मी म्हटलं तर थांब, मला तर लेट झालंय, मला पटापट उरकू दे. तर तेवढ्या याच्यावरती फुगून बसला बस. आता हे दिवे बनवून घेणार मी आणि माझ्याकडे चाळण आहे उकडायची वेगळी. सो मी त्याच्यामध्ये ते आता उकडायला ठेवणार आणि चपात्या लगेच त्याच्यावर चपात्या पण करून घेणार मी. चला आता याला उकडायचं आहे, हे उकडायला ठेवायचे आहेत, राहिलेल्या पिठाच्या चपात्या बनवायच्या आहेत. सो चला माय कॅमेरामॅन, चलो अंदर. मेरे को क्या मिलेगा वो बता. रोटी सब्जी नहीं चाहिए मेरे को तांदळाची खीर बनवून दे. सारखं नुसती तांदळाची खीरच बनवत राहा नाही का. दर आठवड्याला तांदळाची खीर बनवा, फक्त तांदळाच्या खिरीवरतीच जगतो. चालेल, मला तू मला रोज दे, मी रोज खाईल. तुझं काय चाललंय रे अंश? चला दिवे उकडून झालेच होते. मला तांदळाची खीर बनवायची होती ॲक्च्युअली नैवेद्य ठेवण्यासाठी. हे 2-3च क्लिप शूट झाल्या, त्याच्यानंतरचं काय माहिती काय झालं, पुढचं काही शूटच नाही झालं. म्हणजे का मे बी कॉल वगैरे आला असेल त्याच्यामुळे ते कट झालं ना, तर ते शूटच नाही झालं. जेव्हा माझी खीर पूर्ण बनवून झाली तेव्हा मी बघते, अरे बापरे, याच्यामध्ये तर काही शूट नाही झालं. सो जेवढं केलं होतं तेवढं दाखवलं मी. आणि मग नंतर हे संध्याकाळी इथे सगळं समय आणि बाकीचं सगळं पूजा मांडून घेतली आणि पूजा केली. सो माझी पूजा चालू आहे, तुम्ही ही पूजा पाहायला या.
हा माझा दीपपूजनचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर अजूनही चॅनलला क्रेझी स्पाइस हाऊस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सगळी माझी पूजा झाल्याच्या नंतर हे रेयांशचं पण ओवाळून घेतलं होतं की आज लहान मुलांना दीपपूजन आहे, तर लहान मुलांची पण पूजा करायची असते म्हणून. आणि याचं जे ओवाळलं त्याच्या संदर्भात पण मी एक रील बनवलेली आहे. ती रील रेयांश दिघेच्या अकाउंटवरती पोस्ट केलेली आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की चेक करा.